कधी कधी तर असा विषय होतो, माझ्या गाडीत पेट्रोल जरी असलं, माझ्यासोबत जर कुठलं माझं खास माणूस असलं ना, मला त्याची पण भीती असते की बाबा गाडीतलं पेट्रोल संपलं तर विषय होणार असते. आणि उद्या तर असं लांब आईला घेऊन जायचंय म्हणल्यावर म्हणलं नकोच जास्त रिस्क घ्यायला. पावसा पाण्याचे दिवस आहेत. सर्व्हिसिंग आत्ताच केली आपण, पण म्हणलं तरी अजून एकदा केलेली बरी. रस्त्यात काही विषय झालं कुठं नाही करत बसता. सो बघूयात आता नेमकं किती काय खर्च येतोय स्प्लेंडरला सर्व्हिसिंगचा. आमच्या इथं गोपाळपट्टी झोपडपट्टीमध्ये किती खर्च येतो ते तुम्हाला दाखवतो. सो बाय द वे गाडीला बघून वाटतं का गाडीला 16-17 वर्ष झालेली असते. सांभाळली तशी 100 गाडी विषय. पण नेमकं काय विषय होतो, माझ्याकडनं बाकीच्या कामांमुळे ह्याच्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही. सो ऑइल ॲमरॉनचं घेतलेलं आहे. 350-400 रुपयापर्यंत डबा येतो. तो 1 लिटर किती अर्धा 1 लिटरचा डबा असेल तो एक बदलून घेतलेला आहे. सो बेरिंग, सीट कवर, ऑइल, पुढचं बेरिंग आणि अजून थोडंफार काहीतरी असेलच. बघूयात याचा पण विषय झाला हे पण बदलून घेऊ. हो तर मंडळी, फक्त बेरिंग बदलायला 1000 रुपये गेलेले. फक्त बेरिंग बदलायला. आजकाल कसं बाहेर आलं की पैसा तुमच्या भावाच्या निघून जातोय, येत कुठनंच नाही, नुसतं निघून जातोय, काहीच नाही दुसरी कामच केलेली. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं दुष्काळीत गरीब लोकांच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसात उगवतोय असा विषय होतोय. एकदा येतोय 10 दिवस गायब होतोय, एकदा येतोय 15 दिवस गायब होतोय. पण विषय असा आहे की तुमच्या भावाच्या मागे सध्या चालू आहेत भरपूर अशी कामं. भाऊ तुमचा निवंत नाहीये, थोडाफार कामाचा लोड चालू म्हणतोय तर करावं. शॉर्ट्स आपल्या चॅनलवर आहे, एवढी तरी मेहरबानी बघा माझी. पण विषय काय होतो, जेव्हा बँक बॅलन्सकडे लक्ष जातं ना, पोटा पाण्याला थोडी पैशाची गरज भासते, तेव्हा आठवतं आईला ब्लॉग काढू, तेवढीच दररोजची रोजीरोटी तरी भागन आपली. पण तुमचा भाऊ घेतो हातात मोबाईल आणि करतो ब्लॉग चालू, असा विषय. तर आजच्या ब्लॉगचा कंटेंट असा की आपल्याला अचानक भयानक जरा परत एकदा लांब प्रवासाची ट्रिप करायची होती. म्हणून म्हणलं गाडीची सर्व्हिसिंग बरेच दिवस झालं नव्हती, गाडीची सर्व्हिसिंगचा ब्लॉग करून टाकतो. आता कंटेंट कुठनं शोधायचं म्हणलं कुठनं पण सापडतो, पण त्याला करण्याची इच्छा पण असते पाहिजे. अशी इच्छा दररोज नसते, पण आज कसं आहे म्हणलं एका ब्लॉगमधनं तेवढं जरा गाडीचं खर्च पाणी तरी भागून निघत, म्हणून मग कॅमेरा चालू केला. सो स्टे ट्यून बघत राहायची. चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, बघत राहा. ही 129 लागली महाग माझ्या. आता ह्यो भाऊ म्हणतोय गाडी आज नाही भेटणार, उद्या भेटेन. आता उद्या सकाळ तर आपल्याला अर्जंट गाडी लागती. आता नेमका काय विषय करावं ते बघावं लागेल. दरवेळेस आपली गाडी इथं असती म्हणून इथं आणली, पण आज लयच उशीर झाला. सो बघूयात आता नेमकं कुठं गाडी न्यावं लागते. स्टेट सो पनोती लागलेली महाग, पनोती झाली आता सध्या पुरती तर लांब झालेली आहे. विषय आता आलोय आपल्या इथंच. तिकडे गेलो तर तिकडं काय अवेलेबल नव्हते वर्कर्स. सो इथं आलेलो आहे. उद्याच अर्जंट काम आपल्याला सकाळ जरा थोडासा आपला परत एकदा लांबची ट्रिप होती, म्हणून म्हणलं गाडीची सर्व्हिसिंग केलेली बरी. विषय काय होतो, पर्सनली मी माझ्यासोबत जर कुठले माझ्या फॅमिली मेंबर म्हणा किंवा ज्या माणसांना मी जीव लावतो असे माझ्यासोबत असले ना, मी सेफ्टीच प्रिपेअर करतो पहिल्यांदा. ते कुठल्या पण मग ते प्रत्येक गोष्टीत ना असो. कधी कधी तर असा विषय होतो, माझ्या गाडीत पेट्रोल जरी असलं, माझ्यासोबत जर कुठलं माझं खास माणूस असलं ना, मला त्याची पण भीती असते की बाबा गाडीतलं पेट्रोल संपलं तर विषय होणार असतात. आणि उद्या तर असं लांब आईला घेऊन जायचंय म्हणल्यावर म्हणलं नकोच जास्त रिस्क घ्यायला. पावसा पाण्याचे दिवस आहेत. सर्व्हिसिंग आत्ताच केली आपण, पण म्हणलं तरी अजून एकदा केलेली बरी. रस्त्यात काही विषय झालं कुठं नाही करत बसता. सो बघूयात आता नेमकं किती काय खर्च येतोय स्प्लेंडरला सर्व्हिसिंगचा. आमच्या इथं आमच्या गोपाळपट्टी झोपडपट्टीमध्ये किती खर्च येतोय ते तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पण बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि आजकाल तुमच्या भावाला अशी हिचकिचाहट नाही अजिबात व्लॉग काढायची माणसात पण. म्हणजे भावात तुमच्या कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय झालेलं आहे. एवढी सगळी 100 माणसं शेजारी असताना पण तुमचा भाऊ कॅमेऱ्यात बोलू शकतो. हे आपल्याला यूट्यूबने जरी दुसरं काही गोष्टी दिलं नसली ना तर ही गोष्ट दिली. कॉन्फिडन्स लेवल आपला एकदम हाय करून टाकलेला आहे. बाकीचं काय नाही तर यूट्यूबवर दररोज एवढा डाऊनफॉल तर यूट्यूबवर चाललेला आहे ना बाकीचा आपला, की दररोज कंटेंट टाकतोय. हे 100-200 सबस्क्रायबरच्या चॅनल सारखी रद्द झाली. म्हणजे शॉर्ट टाकले की 1000 व्ह्यू, मोठा व्हिडिओ टाकले की 100-150 व्ह्यूज. असली 65गिरी चालू आहे. पण बघू ती लागली असणार आहे स्टिक्स कोणाची तरी, लिंबू फिरवलेला असणार आहे आपल्या मागं. बघू कष्ट केल्याने सगळं लांब होतं. आपण करत राहू. सो स्टे ट्यून बघत राहा. खर्च एकदा फायनल खर्च तुम्हाला दाखवतो. गाडीत काय काय चेंजेस आहेत सगळं तुम्हाला दाखवतो. सो तर मंडळी पहिल्यांदा बेरिंगा बदलून घेतलेल्या आहेत. मागच्या 2 बेरिंगा खराब झालते, तेवढा एक खर्च केलेला आहे तुमच्या भावाने. बाय द वे गाडीला बघून वाटतं का गाडीला 16-17 वर्ष झालेली असतील. सांभाळलेली तशी 100 गाडी विषय. पण नेमकं काय विषय होतो, माझ्याकडनं बाकीच्या कामांमुळे ह्याच्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही. पण एकदा मग विषय करायचा म्हणलं की तुमचा भाऊ सगळे विषयच करून टाकतो.
बघूयात आता हे पण सगळं बदलून घेऊ. कसं काय नियोजन होतंय किती, मला तर वाटतंय आता काय बाबा 1000चा आकडा जाईनच दुष्काळात 13वा महिना. बघू यूट्यूबवरनं वसूल करून टाकू आपण, काही विषय नाही. बघा खिशाला चुना लागायची सेकंड स्टेप. ऑइल एक बदलून घेतलेलं आहे. ऑइल पण बरेच दिवस झालं तर म्हणलं त्याचा एक विषय नको व्हायला उद्या. सो ऑइल ॲमरॉनचं घेतलेलं आहे. 350-400 रुपयापर्यंत डब्बा येतो. तो 1 लिटर किती, एक अर्धा 1 लिटरचा डबा असेल तो एक बदलून घेतलेला आहे. सो ऑइल आणि बेरिंगा आता सध्या पुरतं तर 2 गोष्टी झालेल्या आहेत. आणि सीट कवर एक बदलून घेऊयात की एक तिसरी गोष्ट पुढं येणारच आहे लवकर तुमच्या भावाचा खिसा कापायला. सो स्टे ट्यून. हो जस्ट ऑइल फिलअप केलेलं आहे. आणि आता तिसरी गोष्ट, पुढच्या टायरचे पण बेरिंग खराब झालेले आहेत. भावाचं तुमचं लक्षच नाही कुठल्या गोष्टीकडं. भाऊ तुमचा दुष्काळीत भाऊ, वर्षात नाही एकदा बघायचं आता कुठली गोष्ट आणि मग ती गोष्ट पूर्णच खराब झालेली असते. सो जाऊ द्या, बाय द वे कुठल्या तरी कारणामुळं कुठल्या तरी चांगल्या गोष्टी आयुष्यात आपल्या होत राहतात. विषय काय होतो माहिती का, खर्चातला खर्च वाढत असं चाललं ना. आजकाल घरातनं बाहेर गेलं की 500ची नोट कशी जाते त्याचा पण काही हिशोब लागा ना. काय तुमच्या भावाच्या मागं तुम्ही काय सपोर्ट पण दाखवणार, यूट्यूब पण काय पुरेसा पैसा द्याय ना, म्हणून जरा तुमच्या भावाच्या मागं लोड चालू आहे. सो बघूयात 1-2 व्हिडिओ अपलोड करतो. जिथे 1 व्हिडिओ अपलोड करतो तिथे 2 व्हिडिओ अपलोड करतो. मग जरा पैसा असाच वसूल करतो यूट्यूबकडनं. बेरिंग, सीट कवर, ऑइल, पुढचं बेरिंग आणि अजून थोडंफार काहीतरी असेलच. बघूयात ह्याचा पण विषय झाला, हे पण बदलून घेऊ. आल्या वाटत होतं 500चा आकडा, आता वाटतं 1000 वाटत होतं, आता परत 1500 वाटतंय. बघूयात आता फायनल रिझल्ट. लय खर्च लागतं भाई, बारक्या गाड्या असल्या तरी 500 एवढा खर्च लागतं ना. आता इथले बेरिंगांचा विषय, बारक्या गोष्टी असल्या तरी खिसा कापायला सगळं पुरेसं आहे. बघा बाबा, म्हणून आयुष्यातला पैसा पाणी कमवा, चांगलं रोकडा खिशात ठेवा, सगळ्या गोष्टी करा. हो तर कसं आहे मंडळ आपलं एक असा काळ होता की दररोज आरतीला यायचो. आणि आज कामाच्या ह्याने म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीने म्हणा 9 दिवस झाला, आज 1 दिवशी पण आरतीला उपस्थित नाही तुमचा भाऊ. म्हणजे शेमलेस गोष्ट ही माझ्यासाठी, सेल्फ शेम आहे माझ्यासाठी. पण आता काय करता, बघूयात. आज आहेच घरी तर म्हणलं आरतीला यावं, तर हे गाडीचा काहीतरी कुठं आला. पण बघूयात आता, इथंच थोड्या वेळात आपली आरती चालू होईलच. स्टे ट्यून, बघत राहावा. असा विषय नाही तुमचा भाऊ देवधर्म करत नाही, देवधर्म तुमचा भाऊ लय करतो, पण वेळच तुमच्या भावाला कुठं साथ देत नाही. तुमचा भाऊ जिकडं जाईन तिकडं वेळ त्याची मारून निघून जाते. बघूयात आता आज तरी कसं आरतीला उपस्थित राहता येतंय का नाही, नशिबावर आहे. आत्ता दररोज काहीतरी 8-8:30च्या टायमाला काहीतरी काम येतं आणि आरतीला जाता येत नाही. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहावा. गाडीची पण सर्व्हिसिंग होतच आलेली, आता टेस्ट ड्राईव्हला गेलेला होते 500. बघूयात आता आल्यावर कसं काय किती खर्च येतोय ते सगळं तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. हो तर मंडळी, फक्त बेरिंग बदलायला 1000 रुपये गेलेले, फक्त बेरिंग बदलायला. आजकाल कसं बाहेर आलं की पैसा तुमच्या भावाच्या निघून जातोय, येत कुठनंच नाही, नुसतं निघून जातोय, काहीच नाही दुसरी कामं केलेली. बघूयात आता सीट कवर बदलून घेऊयात. बेरिंगांचे 1000 रुपये झालेले आहेत नुसते. बेरिंग आणि ॲमरॉनचं ऑइल नुसते 1000 रुपये. कुठं पण काय पण करावं, कुठल्या असल्या बारक्या गाडींना खर्च येतोय, तसल्या मोठ्या गाडीकडे तर कधी आपण धाव घ्यावी. बघू तुमच्या सपोर्टने ते पण एक दिवशी आयुष्यात आपण पूर्ण करू लवकरच. जर 100 केला जावं ब्लॉग जाते ना, भाऊ तुमच्या ह्याच्यावरनं डायरेक्ट त्याच्यावर टप्पा घेणार आहे. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता बघू बाकीचं गाडीचं काम उरकून घेऊ आणि ब्लॉगचा एंड करून टाकू. लय दिवस झाले ब्लॉग आपण काढला नव्हता, म्हणून मला आज काहीतरी करणं गरजेचं आहे. सो